दिल्लीमध्ये काही बदल झाल्यास याचे परिणाम राज्यामध्ये होत आहेत। कोणीतरी कुणाला तरी भेटतंय, या भेटींना वेग येतोय, संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केले। पटेल तटकरे यांच्या मुख्यमंत्री भेटीचं कारण अखेर समोर आलं। एका महत्त्वाच्या पत्रामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांना भेटले। पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्याची शिफारस पत्रामध्ये केल्याचं समजतंय। पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। महायुतीमध्ये ही नाराजी योग्य नसल्याचं मत पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सांगितलं। मतदारसंघातील विकासाच्या कामांसाठी राज्यपालांकडे किंवा सरन्यायाधीशांकडे जाणार का, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। हिंदुस्थान सोबत गद्दारी केल्याबद्दल संजय राऊत संघस्थानावर जाऊन माफी मागणार आहेत का? तुमचं आंदोलन रामरक्षेसाठी नाही तर उबाठाचं संरक्षण करण्यासाठी आहे, अशी टीका नवनाथ बन यांनी केली। जयंत पाटील एकनाथ शिंदे यांच्या भेटीमध्ये राजकीय अर्थ काढू नये। जयंत पाटील अनुभवी नेते आहेत, असं खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं। जयंत पाटील रामदास आठवले यांना भेटले तर ते आठवले यांच्या पक्षात जाणार आहेत असा अर्थ होत नाही। महाराष्ट्रात अनेक राजकीय पक्ष आहेत, नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत असतात, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली। गोंदिया जिल्हा परिषदेच्या गटनेत्याच्या निवडीसाठी काँग्रेसची महत्त्वाची बैठक संपन्न झाली। उषा शहारे काँग्रेसच्या नव्या गटनेत्या होणार आहेत। बिल्डर आत्महत्या प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर अडचणीत सापडलेत। गुन्हा दाखल होताच रवींद्र धंगेकर नॉट रिचेबल असून निवासस्थानाला कुलूप आणि मोबाईल फोन सुद्धा बंद केलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द झालाय। एकनाथ शिंदे महाराष्ट्र सदन इथल्या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावणार आहेत। जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। नंदनवन निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये 1.25 तास चर्चा झाली। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंची भेट घेतल्यानं चर्चा होतीये। पूर्वीच्या सरकारमध्ये पेपरफुटीसारखे प्रकार दाबले जायचे, परंतु सध्याचं सरकार भ्रष्टाचाराला पाठीशी घालत नाही। विरोधकांच्या टीकेला आमदार संग्राम जगताप यांनी हे उत्तर दिले। सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीमध्ये सगळ्यांचं योगदान आवश्यक आहे। 7वी ते 10वीच्या अभ्यासक्रमात अंमली पदार्थ दुष्परिणामांचा समावेश करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांना कापूरबावडी पोलिसांनी चौकशीला हजर राहण्याचं समजपत्र दिलेलं आहे। विनायक राऊत यांच्या आरोपांवरील आरोप प्रकरणामध्ये 18 जुलैला हजर राहण्याचे आदेश त्यांना दिले गेले। नागपूरमध्ये 18 जुलैला होणाऱ्या रामरक्षा पठणाच्या निमित्तानं राजकीय वातावरण तापलेलं आहे। उबाठातील गटनेते किशोर कुमेरिया यांनी महापौर नीता ठाकरेंना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं। भिवंडीमध्ये मतदार याद्या पुनर्विलोकन कार्यक्रमामध्ये आढावा बैठक घेतली गेली आणि यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी SIR मोहिमेमध्ये सर्व राजकीय पक्षांनी जनजागृती करून अधिकाधिक मतदारांना उपक्रमात सहभागी करून घ्यावं, या संदर्भातलं मार्गदर्शन केलं।